हॅलो स्टुडंट, पहा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियाय या युनिटमधला जो आपला काही पोर्शन होता त्यामधला रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल स्टडी केलं होतं. आता रुदरफोर्ड सरांचं जे ॲटॉमिक मॉडेल होतं त्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये आपण पाहिलं होतं की रुदरफोर्ड सरांनी आपल्याला काय केलं तर एक गीगर आणि मार्सन या सायंटिस्टने जो एक्सपेरिमेंट केला होता त्यावरून त्यांनी त्यांचे रिझल्ट्स मांडले होते. मग त्या रिझल्ट्समध्ये आपल्याला सापडलं होतं की बा जो ॲटम आहे याच्या सेंटरला काय राहतो तर पॉझिटिव्हली चार्ज कॅरी केलेलं एक कॉन्सन्ट्रेटेड सॉलिड मटेरियल राहतं. त्याला आपण काय म्हणतो न्यूक्लियस. त्याच्यावरती कोणता चार्ज राहतो पॉझिटिव्हली चार्ज राहतो आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स त्या न्यूक्लियसच्या भोवती काही अंतरावर बघा कशावर काही अंतरावर जवळपास हे अंतर किती राहते तर हे राहते 10⁻⁻15 मीटर. म्हणजे हे बघा हे एवढं अंतर असतं काय असेल या सर्कलची रेडियस. तर एवढ्या डिस्टन्स वरती इलेक्ट्रॉन काय करतात तर न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्व करतात. पण आता हे सांगितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न नाही आला होता की जर समजा इलेक्ट्रॉन हे एखाद्या शेलमध्ये व्हॅलेन्स शेलमध्ये म्हणा किंवा कोणत्याही शेलमध्ये म्हणा जर रिव्हॉल्व करत असतील तर त्यांचं झालं ॲक्सलरेटेड मोशन. मग जर इलेक्ट्रॉनचं मोशन ॲक्सलरेटेड असेल तर ॲक्सलरेटेड इलेक्ट्रॉन काय करतो तर तो एनर्जी रेडिएट करतो. म्हणजे एनर्जी बाहेर निघते त्या इलेक्ट्रॉनमधून. मग एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये बाहेर निघते तर जो रेडिएट इलेक्ट्रॉन करतो एनर्जी ती एनर्जी राहते इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. कोणत्या फॉर्ममध्ये राहते ईएम वेव्हच्या फॉर्ममध्ये काय करतो तो एनर्जी रेडिएट करतो. मग जर समजा इलेक्ट्रॉन एनर्जी रेडिएट करेल तर त्याची एनर्जी संपून जाईल. काय होईल त्याची एनर्जी संपून जाईल. मग जर त्याची एनर्जी संपली तर तो इलेक्ट्रॉन असा स्पायरल पॉथ फॉलो करून 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 कुठे येईल तर न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लियसमध्ये बंबार्ड होऊन जाईल. त्यांनी आपल्याला हेही सांगितलं होतं की या इलेक्ट्रॉनला न्यूक्लियसमध्ये येण्यासाठी जवळपास 10⁻⁻8 सेकंद एवढाच वेळ लागेल फक्त. म्हणजे एवढ्या वेळामध्येच तो इलेक्ट्रॉन कुठे येऊन जाईल न्यूक्लियसमध्ये येऊन जाईल. मग जर आता असं झालं तर ॲटम तर स्टेबलच नाहीये. कारण जर इलेक्ट्रॉन शेलच्या बाहेर फिरलेच नाही जर ते न्यूक्लियसमध्ये येऊन गेले तर इलेक्ट्रॉन तुमचा ॲटम जो आहे स्ट्रक्चर काय होणार नाही स्टेबल होणार नाही. मग ते जे मॉडेल आहे ते थोडं काय झालं फ्लॉप झालं. म्हणजे त्यांना स्टॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन किंवा स्टॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणण्यापेक्षा ॲटमची स्टॅबिलिटी एक्सप्लेनच करता आली नाही. काय करता आली नाही ॲटमची जी स्टॅबिलिटी आहे ती एक्सप्लेन करता आली नाही. कोणाला रुदरफोर्ड सरांना. मग ती स्टॅबिलिटी एक्सप्लेन करण्यासाठी नंतर जे सायंटिस्ट आहे त्यांचं नाव आहे बोहर. काय सायंटिस्टचं नाव बोहर. बोर नाही तुम्हाला काय बोर करू राहिले सर ते बोर हे बोहर आहे. मग या बोहर सरांनी काय केलं तर यांनी ॲटॉमिक स्ट्रक्चर बद्दल आणखी एक ॲटॉमिक थेरी दिली की ज्या ॲटॉमिक थेरीमध्ये त्यांनी ॲटमची स्टॅबिलिटी एकदम चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केली. आता यांनी कशी दिली तर यांनी कोणता एक्सपेरिमेंट केला काय मग सर तर यांनी एक्सपेरिमेंट नाही केला. यांनी काय केलं यांनी यांचे अझम्पशन दिले. काय दिले यांनी यांचे अझम्पशन्स. आता हे अझम्पशन्स कशावर बेस्ड होते तर तोपर्यंत झालेल्या एक्सपेरिमेंट्सवरती. तोपर्यंत कोणते एक्सपेरिमेंट झाले होते तर सगळ्यात चांगला माइलस्टोन एक्सपेरिमेंट जो होता तो होता ब्लॅक बॉडी रेडिएशनचा बाय प्लँक सर. कोणी मॅक्स प्लँक यांनी एक्सपेरिमेंट केला होता. त्या मॅक्स प्लँक सरांच्या आयडियाज यांनी काय केल्या कॅरी केल्या आणि त्या आयडियाच्या बेसवरतीच यांनी यांचे 3 काय बनवले पॉस्टुलेट्स बनवले. तर ते 3 पॉस्टुलेट्स आपल्याला शिकायचे. मग त्यातलं पहिलं पॉस्टुलेट आता आपण पाहू. तर पहिल्या पॉस्टुलेटचं बघा स्टेटमेंट आहे त्याच्यावरून आपण त्याला लिहू. तर पहिला पॉस्टुलेट कशा प्रकारचा आहे तर पहिल्या पॉस्टुलेट्समध्ये हे काय म्हणतात बघा की जो इलेक्ट्रॉन आहे ॲटम मधला हा इलेक्ट्रॉन या न्यूक्लियसच्या भोवती फिरतो. मी काढून दाखवतो तुम्हाला एक डायग्राम त्यामुळे तुम्हाला समजेल. काय म्हणतात बघा हे की इलेक्ट्रॉन जे आहे ते कोणाभोवती फिरतील तर इलेक्ट्रॉन इज ऑलवेज रिव्हॉल्व अराउंड दी न्यूक्लियस. पहा पहिलं पॉस्टुलेट बनवलो आपण. इलेक्ट्रॉन कोणाभोवती फिरतील इलेक्ट्रॉन भोवती इन अ सर्क्युलर ऑर्बिट. पहा कसा फिरेल तो सर्क्युलर ऑर्बिट. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड कोणाभोवती फिरावा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस. बरोबर आहे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन फिरताना पाथ कसा आहे तर इन अ सर्क्युलर ऑर्बिट. कसं ऑर्बिट असेल त्याचं सर्क्युलर ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन काय करेल रिव्हॉल्व करेल. तिसरं की इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करू राहिला पण तुम्ही बघा आता की
जर इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करेल तर सर्क्युलर मोशन झालं म्हणजे काय की यांच्यामध्ये कोणत्याही सर्क्युलर मोशनसाठी जो नेसेसरी पॉइंट असतो तो म्हणजे या दोन बॉडीमध्ये ऍक्च्युअल मध्ये काही ना काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असला पाहिजे. मग यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणता आहे आणि त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे काय क्रिएट होईल तर कोणतंही सर्क्युलर मोशन करण्यासाठी महत्वाचा आहे तो आहे सेंट्रिपिटल फोर्स. कोणता फोर्स आहे तुमचा सेंट्रिपिटल फोर्स. मग जेवढा सेंट्रिपिटल फोर्स या दोन पार्टिकल्स मध्ये असेल, पार्टिकल कोणकोणते आहे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस, दोघांमध्ये चार्ज वेगवेगळे. मग या दोघांमध्ये सेंट्रिपिटल फोर्स किती असेल तर आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स काय आहे ते माहिती की सेंट्रिपिटल फोर्स तुमचा किती राहतो. सिंपली आपल्याला फॉर्म्युला आहे सेंट्रिपिटल फोर्सचा mv²/r. आपण 11th मध्ये शिकलेलो आहोत, तुम्ही खाली शिकले असाल ते 8, 9, 10 स्टँडर्ड मध्ये, बरोबर आहे. मग सेंट्रिपिटल फोर्स किती झाला mv²/r एवढा काय झाला सेंट्रिपिटल फोर्स. मग हा सेंट्रिपिटल फोर्स जर मेंटेन झाला तरच इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती फिरू शकते, अदरवाईज इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती फिरू शकणार नाही. मग या सेंट्रिपिटल फोर्सला कोण मेंटेन करेल तर त्याच्या मागचं मेन कारण दिलं बोहर्सनी की इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज आहे, न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे या दोघांमध्ये एक फोर्स असेल, त्या फोर्सचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. काय नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा असतो तो बघा की या बॉडीवरती निगेटिव्ह चार्ज आहे, या बॉडीवरती कोणता चार्ज आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोघांमध्ये काय होईल अट्रॅक्शन. आणि या दोन बॉडीज मध्ये मग जो फोर्स आहे ज्या फोर्सचं नाव आहे ठेवलं आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता बघा मेन काय होतं, समजा हा पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे आणि हा निगेटिव्हली चार्ज काय इलेक्ट्रॉन. आपण कन्सिडर करू की पॉझिटिव्ह चार्ज कडे जास्त फोर्स आहे आणि इलेक्ट्रॉनकडे कमी आहे समजा, बरोबर आहे. मग जर याच्याकडे जास्त फोर्स आहे तर हा काय करेल इलेक्ट्रॉनला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेईल. इलेक्ट्रॉन कुणाकडे आला पाहिजे न्यूक्लियसकडे. किंवा दुसरी पॉसिबिलिटी इलेक्ट्रॉनकडे जास्त फोर्स आहे न्यूक्लियसकडे कमी आहे तर न्यूक्लियस कुणाकडे अट्रॅक्ट झाला पाहिजे इलेक्ट्रॉनकडे. पण असं आपल्याला काहीच जाणवत नाही. इलेक्ट्रॉन न्यूक्लियसकडे येत नाही किंवा न्यूक्लियसही इलेक्ट्रॉनकडे जात नाही, इलेक्ट्रॉन त्याच्या ऑर्बिटमध्ये फिरत राहतात. म्हणजे काय की या दोघांजवळ जो फोर्स आहे हा फोर्स बॅलन्स आहे. कसा फोर्स आहे तो बॅलन्स फोर्स. इथं काही बरं झालं नाही म्हणजे अनबॅलन्स फोर्स आलाच नाही. मग कोणता फोर्स आला बॅलन्स फोर्स. मग तो बॅलन्स फोर्स कसा आहे तर जेवढा याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स आहे तेवढा त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि सेंट्रिपिटल फोर्स दोन्ही फोर्स कसे आहेत इक्वल आहे. हेच फोर्स सांगू राहिलं बोहर पहिल्या पोस्टमेंटमध्ये. मग जर हे दोन फोर्स इक्वल आहे तर लिहून घ्या तुम्ही. काय लिहून बघा तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल्स टू काय लिहितो मी कोणता फोर्स इज इक्वल्स टू सेंट्रिपिटल फोर्स Fc. आता दोन्ही फोर्स कसे आहेत सेंट्रिपिटल फोर्स तर आपल्याला माहिती आहे मुलांना mv²/r एवढा कोणता फोर्स राहतो सेंट्रिपिटल. पण मग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन केवढा असतो तर हे काढण्यासाठी आपल्याला माहित असला पाहिजे कुलम्स लॉ. कोणत्याला माहित असला पाहिजे आपल्याला कुलम्स लॉ. मग तुम्हाला काही जणांना कुलम्स लॉ आठवत असेल. कुलम्स लॉ हा प्युअरली कॉपी आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनची. प्युअरली कॉपी. त्याची कॉपी न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनची. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये दोन ठिकाणी मास कन्सिडर करतो आपण m1 आणि m2. कुलम्स लॉ मध्ये चार्ज कन्सिडर करतो. कसा असतो की ह्या दोन बॉडी आहे समजा, या दोन बॉडीवर समजा या बॉडीवर चार्ज आहे q1 आणि या बॉडीवर चार्ज आहे q2. मग या दोन बॉडीमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा किती राहतो तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इक्वल टू 1/4 πε0. हे कॉन्स्टंट आहे. काय असतो हा कॉन्स्टंट. काय तो कॉन्स्टंट 1/4 πε0. आणि या दोन बॉडीच्या चार्जचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं q1 q2 आणि त्यांच्यामध्ये जेवढं अंतर असेल की नाही त्या डिस्टन्सचा काय घ्यायचा स्क्वेअर. हा कोणता लॉ आहे तुमचा हा कुलम सरांचा लॉ आहे. कोणता लॉ आहे हा कुलम सरांचा. काय आहे तो की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू पॉइंट चार्जेस इज इक्वल्स टू 1/4 πε0 q1 q2/r². मग हाच लॉ आपण इथं लावू. इकडे कोणता चार्ज आहे पॉझिटिव्ह, इकडे कोणता चार्ज आहे निगेटिव्ह. दोन्ही ठिकाणी त्यांनी कन्सिडर केलं की चार्ज सारखा आहे ई एवढा चार्ज आहे. किती चार्ज आहे ई. फक्त इथं -e आहे आणि इथं कोणता ई आहे +e एवढा चार्ज आहे. कारण जर आपण काय बोललो होतो बघा रदरफोर्ड सरांचं एक्सप्लेनेशन की ॲटम हा न्यूट्रल आहे
मग त्याच्यामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढेच काय आहे प्रोटॉन. दोघांवरही चार्ज कसा असतो, सारखा चार्ज असतो. फक्त निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज राहतो, प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज राहतो. मग त्यांनी याला अशा प्रकारे लिहिलं काय हा f ची गोष्ट सांगा मुलांना, हे असंच राहील 1/4 पाय इप्सिलॉन नॉट हे कॉन्स्टंट आहे. हा कॉन्स्टंट काय लक्षात घ्या 1/4 पाय. 4 पाय काय माहिती तुम्हाला, हे पूर्ण याचं रिव्हॉल्युशनचं स्ट्रक्चर आहे. पूर्ण रिव्हॉल्युशन जेव्हा आपण रिव्हॉल्युशन करतो की नाही त्यामुळे त्याला म्हणतो आपण 4 पाय एका रिव्हॉल्युशनसाठी. आणि हा इप्सिलॉन नॉट काय असतो, हे असते परमिटिव्हिटी ऑफ अ फ्री स्पेस. राहते ती परमिटिव्हिटी ऑफ अ फ्री स्पेस, म्हणजे फ्री स्पेस मध्ये फिरताना ती स्पेस त्याला किती प्रकारे परमिट करते फिरण्यासाठी, त्याला आपण त्याची परमिटिव्हिटी म्हणतो. याची काही व्हॅल्यू राहते 8.85 10⁻⁻12 अशी व्हॅल्यू राहते याची. सध्याची आपल्याला तो नाही कमी घ्यायचा. मग इंटू 2 चार्जेस, हा झाला निगेटिव्ह इन, हा झाला पॉझिटिव्ह इन. दोघांचा स्क्वेअर केला तर काय होईल, तो ई चा स्क्वेअर अपॉन आर. काय म्हणते ई स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. तर हे झालं आपलं कुलम्ब्स लॉ, म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग आता आपल्याला दोन्ही मिळाले. सेंट्रिपिटल फोर्स किती आहे mv स्क्वेअर अपॉन आर, आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किती आहे लिहितो मी तिथं 1/4 पाय इप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. तर हे जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे, याच मॅथमॅटिकल एक्सप्रेशनला आपण म्हणतो बोहर्स फर्स्ट पोस्टुलेट. काय आहे बोहर सरांचं पहिलं पोस्टुलेट्स आहे. कशाबद्दलचं, ॲटॉमिक मॉडेल बद्दलचं. म्हणजे त्यांनी सांगितलं काय सांगितलं पोस्टुलेट्स मध्ये, आता बघा लक्षात घ्या की इलेक्ट्रॉन इन अ हायड्रोजन ॲटम. पहा स्पेसिफिक त्यांनी डिझाईन केलं कोणता, हायड्रोजन. हायड्रोजन का घेतला असेल मुलांनो, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 प्रोटॉन 1 न्यूट्रॉन, सॉरी 1 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे, एवढंच गोष्ट आहे कशामध्ये, हायड्रोजन ॲटम मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. मग इलेक्ट्रॉन इन अ हायड्रोजन ॲटम रिव्हॉल्व अराउंड दी पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट. पहा की तुमचा जो इलेक्ट्रॉन आहे हायड्रोजन ॲटम मधला, हा न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होईल. आणि त्या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरण्यासाठी त्याला लागणारा सेंट्रिपिटल फोर्स हा इक्वल असेल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पण कोणामध्ये, तर बिटवीन निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन अँड पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. बरोबर आहे, हे स्टेटमेंट आहे कोणत्या पोस्टुलेटचं, पहिलं आहे. तुम्ही व्यवस्थित समजून घ्या स्टेटमेंट. पुन्हा सांगतो एकदा बघा काय की इलेक्ट्रॉन इन अ हायड्रोजन ॲटम रिव्हॉल्व अराउंड दी न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट. दी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन electron and positively charged nucleus is provided by electrostatic force of attraction. बरोबर आहे, हे तुमचं जे पोस्टुलेट आहे याला म्हणतो आपण बोहर्स फर्स्ट पोस्टुलेट. कोणतं पोस्टुलेट आहे, बोहरचं फर्स्ट पोस्टुलेट. की यांच्यामध्ये जो नेसेसरी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल हा एवढा असेल, त्याच्यामध्ये असलेला सेंट्रिपिटल फोर्स एवढा, आणि प्रत्येक इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या भोवती फिरेल एखाद्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये, आणि ते मोशन कोणतं असेल, सर्क्युलर मोशन असेल. असं आहे बोहर सरांचं फर्स्ट पोस्टुलेट. आणि त्याचं काय मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे. याच्यामध्ये तुम्ही भरपूर सारे चेंजेस करू शकता. चेंजेस कशा प्रकारे तुम्ही करसाल, तर तुम्ही काय करणार, इथं आर ला कॅन्सल करणार, काहीतरी आणखी ट्राय करणार, तर तरी तुम्ही व्ही ची व्हॅल्यू काढू शकता. आपण व्ही ची व्हॅल्यू कशावरून काढू शकतो, आपल्याला एक रेडियस माहिती पाहिजे असते. रेडियस ई म्हणजे काय, त्याच्यावर चार्ज तर आपल्याला माहिती आहे, ह्या कॉन्स्टंट गोष्टी आहे. इलेक्ट्रॉनचं मास आहे आपल्याला माहिती आहे. आपण याच्यावरून व्हेलॉसिटी काढू शकतो इलेक्ट्रॉनची, की कोणत्या व्हेलॉसिटीनं इलेक्ट्रॉन हा याच्या न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्व करतो. बरोबर आहे. आता ऍक्च्युअली व्हेलॉसिटी काढणं कसं आहे, तर इलेक्ट्रॉन तुमचा असा स्ट्रेट लाईन चालला नाही, असा चालला नाही इलेक्ट्रॉन तुमचा. तो काय करू राहिला पहा, स्ट्रेट लाईनने जाण्याचा प्रयत्न करू राहिला, पण आतमधला सेंट्रिपिटल फोर्स त्याला स्ट्रेट लाईननं न जाऊ देता सर्क्युलर पाथ मध्ये फिरू राहिला. मग सर्क्युलर पाथ मध्ये जर इलेक्ट्रॉन फिरला तर आपण त्याला म्हणतो त्याची व्हेलॉसिटी कोणती आहे, ओमेगा. आता ही ओमेगा काय असते, ओमेगा मेगा नाही ओमेगा. तर ही ओमेगा काय आहे, ही आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. कोणती व्हेलॉसिटी आहे, अँग्युलर. व्ही काय असते तुमची, व्ही राहते लिनियर व्हेलॉसिटी. ही कोणती व्हेलॉसिटी राहील, लिनियर, आणि ओमेगा कोणती राहील, अँग्युलर व्हेलॉसिटी. तर असं आपलं हे पहिलं पोस्टुलेट्स आहे. तर 3 पोस्टुलेट्स पाहायचे, तिन्ही सोपे आहेत. मग पहिल्या पोस्टुलेट्स मध्ये आपण काय शिकलो, की इलेक्ट्रॉन इन अ हायड्रोजन ॲटम रिव्हॉल्विंग अराउंड द पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट, द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज प्रोव्हाइडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन अँड द पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. बरोबर आहे. हे झालं आपलं कोणतं पोस्टुलेट, बोहर सरांचं फर्स्ट पोस्टुलेट. आता आपण मूव्ह करू बोहर सरांच्या मोठ्या पोस्टुलेट कडे, सेकंड पोस्टुलेट कडे.
व्यवस्थित लक्ष द्या. सोपा पॉईंट आहे एकदम, तुम्हाला लवकर समजेल. ठीक आहे, आता मी हे एवढं इरेज करतो आणि आता आपण कोणता पाहू, तुमचा सेकंड पोस्टुलेट. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पहिल्या पोस्टुलेटचं जे स्टेटमेंट आहे ते दिसेल, ते तुम्ही पाहू शकता, वाचू शकता. व्यवस्थित तुम्हाला ते अनालाइज पाऊस करूनही तुम्ही ते स्टेटमेंट लिहून वगैरे घेऊ शकता, कारण की आपण एकदम सोप्या लँग्वेजमध्ये स्टेटमेंट सांगितलेलं आहे. आता पहा दुसऱ्या स्टेटमेंटकडे आपण जाऊ. तर दुसऱ्या पार्टमध्ये ते काय सांगतात की बघा, जर आता इलेक्ट्रॉन हा आपला रिव्हॉल्व करू लागला कोणाभोवती, न्यूक्लियसच्या भोवती, मग इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करते हे सांगणं गरजेचं होतं. म्हणजे रुदरफोर्डने वेगवेगळे ऑर्बिट्स असतात हे गोष्टी सांगितलेच नाही. त्यांनी काय सांगितलं फक्त की इलेक्ट्रॉन फिरू राहिला सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. पण बोहोसने मात्र काय सांगितलं की इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटमध्ये नाही फिरत, त्याचे फिरण्याचे ऑर्बिट वेगवेगळे आहेत. जर तुम्ही लिहिता, आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो की नाही मुलांना, 1s2, 2s2, 2p6 असं लिहितो ना आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे प्रत्येक ऑर्बिटच्या शेल्स आहेत आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिरतात. 4 ऑर्बिट आपल्याला माहित आहे, KLMN, KLMN म्हणजे हा K झाला, त्याच्या पुढचा L येईल, त्याच्या पुढचा M, त्याच्या पुढचा N, आणि त्यांचे काय असतात सब शेल्स. K मध्ये काय राहतो, S राहतो, L मध्ये SP, त्याच्यामध्ये SPD आणि इकडे SPD आणि F. आणि तुम्हाला 4, 2, 6, 8, 14 आहे ना असे. याचे काय राहतात, त्याच्या ऑर्बिट्स अक्षरी 10 असतात डीच्या. 2, 6, 10 आणि काय 14 एवढे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये मावू शकतात. ते तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकायला लागलास. मी तुम्हाला एखाद्या दिवशी एखादा स्पेशल टॉपिक घेऊ आपण, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढतात एवढं तुम्हाला समजून जाईल. मग 4 जर शेल आहे ह्यात आपल्याला माहिती आहे. पण बोहोस सरांनी ते सांगितलं की जेव्हा इलेक्ट्रॉन या ऑर्बिट्समध्ये फिरतील तेव्हा या ऑर्बिट्समध्ये ते एखाद्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्येच फिरतील. मग पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये कोणत्या फिरतील, तर ज्या ऑर्बिटचं अँग्युलर मोमेंटम, काय सांगितलं त्यांनी, ज्या ऑर्बिटचं कोणतं मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम. नवीन टॉपिक आला, सांगतो मी अँग्युलर मोमेंटम काय असतं. तसं आपण रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये अँग्युलर मोमेंटम शिकलेलो. तर अँग्युलर मोमेंटम असेल म्हणजे ज्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करू राहिला त्या ऑर्बिटचं अँग्युलर मोमेंटम हे असलं पाहिजे h/2π टाइम्स. किती असलं पाहिजे, h/2π टाइम्स. याच्या पुढे कधी n लिहितात, n इंटिजर मल्टिपल राहतो, n तसा पुढे आला पाहिजे, मागे लिहिला. इथं वरून घेतो मी n h/ किती 2π. मला याला वाचताना कसं वाचू, अँग्युलर मोमेंटम आपण कशाला लिहितो, I ने दाखवतो. लिनियर मोमेंटम P ने दाखवतो मुलांना, mv, आणि अँग्युलर मोमेंटम असते I विथ सॉरी L. अँग्युलर मोमेंटम कशाने दाखवतो आपण, L ने. ते किती राहते, I ओमेगा. अँग्युलर मोमेंटम आपण L ने दाखवतो. L ची गोष्ट काय राहते, I ओमेगा. मग आता बघा कि इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व इन अ सर्क्युलर ऑर्बिट इन ओनली दोज ऑर्बिट. पहा कशामध्ये फिरेल तो, इन ओनली दोज ऑर्बिट फॉर विच अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू दी इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. काय असेल की इलेक्ट्रॉन अशाच ऑर्बिटमध्ये फिरेल की ज्या ऑर्बिटचं अँग्युलर मोमेंटम हे इंटिग्रल मल्टिपल असेल h/2π. त्याच ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरू शकतो, दुसऱ्या कोणत्याच ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरणार नाही. म्हणजे स्टेटमेंट काय येईल, तर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व इन ओनली दोज ऑर्बिट फॉर विच अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. आता हे h/2π काय आहे, तर हा h जो आहे याला आपण म्हणतो प्लँक कॉन्स्टंट. कोणता कॉन्स्टंट आहे मुलांना, तो प्लँक कॉन्स्टंट. याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती असेल, प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू राहते 6.626 into 10⁻34 जूल सेकंड एवढी काय राहते तुमची प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू राहते. मग त्याच ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरू शकतो की ज्या ऑर्बिटमध्ये त्याचं अँग्युलर मोमेंटम किती असेल, h/2π. म्हणजे बघा की बोहर सरांनी कोणाची आयडिया यूज केली, आता प्लँक कॉन्स्टंटची आयडिया यूज केली, पण डेरिव्हेशन त्यांचं आहे. आपण त्याला पुढे सुरू. मग आता अँग्युलर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम किती राहते, L = I ओमेगा. मग याला पुढे लिहिलं तिथे काय होईल सांगा मुलांना, हे होईल I ओमेगा = किती
n टाइम्स h अपॉन किती 2 पाय. हा n काय आहे तर n हा तुमचा इंटिजर आहे मुलांनो. काय आहे तुमचा हा n इंटिजर. याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू राहील. कशी व्हॅल्यू राहील पॉझिटिव्ह म्हणजे +1 2 3 4 हे काय डिनोट करते त्याचं ऑर्बिट. पहिल्या ऑर्बिटमध्ये आहे, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये आहे, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये आहे, चौथ्या ऑर्बिटमध्ये आहे. तुम्ही याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. काय म्हणू शकतो आपण त्याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हटलं तरी चालेल. मग आता बघा हा काय झाला मोमेंट ऑफ इनर्शिया. आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला माहित आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी इज इक्वल टू समेशन ऑफ mi/ri स्क्वेअर. शिकलेलो आहे की सांगा मुलांना आपण शिकलेलो. मोमेंट ऑफ इनर्शिया किती राहते समेशन ऑफ mi/ri स्क्वेअर. मग आता m कोणाचं मास ऑफ इलेक्ट्रॉन, r काय झाली सर्कलची रेडियस म्हणजे i ची व्हॅल्यू मी किती पुट करेल mr स्क्वेअर. काय पुट केली i ची व्हॅल्यू mr स्क्वेअर. पुढे काय ओमेगा. ओमेगा काय अँग्युलर व्हेलॉसिटी. पण आपण पहिलं पोस्टुलेट कशामध्ये लिहिलं मुलांनो v मध्ये लिहिलं, लिनियर व्हेलॉसिटी मध्ये लिहिलं. यालाही आपण लिनियर व्हेलॉसिटी मध्ये आणू. ओमेगा ठेवलं तरी चालेल पण त्याला v मध्ये आणू. मग आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. माहिती की माहिती सांगा. माहिती v इज इक्वल्स टू r ओमेगा. हे आहे रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. या रिलेशनला रिअरेंज केलं तर हा v च्या अपॉन मध्ये चालला जाईल. बरोबर आहे. इज इक्वल्स टू काय होईल ओमेगा. ओमेगाची ही व्हॅल्यू आली v/r. ती इकडे पुट करा. काय होईल ते v/r इज इक्वल्स टू काय होईल n h अपॉन किती पाय 2 पाय. एक r काय होऊन जाईल मुलांनो कॅन्सल होऊन जाईल. काय उरलं सांगा बरं इथं मग हा उरला m, हा उरला r आणि हा उरला v. म्हणजे mvr इज इक्वल्स टू n h अपॉन किती 2 पाय. हे आहे तुमचं सेकंड पोस्टुलेट. कोणाचं बोहर सरांचं. कोणतं आपलं हे सेकंड पोस्टुलेट कोणाचं आहे हे बोहर सरांचं. mvr इज इक्वल्स टू n h अपॉन किती 2 पाय. या पोस्टुलेट्स वरूनही आपण इलेक्ट्रॉनचा मास काढू शकतो. जर आपल्याला काय माहिती असेल व्हेलॉसिटी माहिती असेल, रेडियस माहिती असेल. प्लँक कॉन्स्टंट तर कॉन्स्टंट आहे. रेडियस काढू शकतो जर आपल्याला मास आणि व्हेलॉसिटी माहिती असेल, किंवा व्हेलॉसिटी फाइंड करू शकतो जर आपल्याला मास आणि काय माहिती असेल तर रेडियस माहिती असेल. तर ह्या गोष्टी त्यांनी सेकंड पोस्टुलेट्स मध्ये काय केल्या एक्सप्लेन केल्या. मग आता बघा याच्यावर आपल्याला काय समजलं सेकंड पोस्टुलेटचं स्टेटमेंट कसं येईल आपल्याला लिहायचं कसं. ही डायग्राम काढलं तर फारच चांगलं होऊन जाईल की इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व इन ओनली दोज ऑर्बिट फॉर विच अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2 पाय. म्हणजे mvr इज इक्वल्स टू nh अपॉन किती 2 पाय. हे काय झालं तुमचं बोहर सरांचं सेकंड पोस्टुलेट इथं आपण काय केलं स्टडी. बरोबर आहे. अशा आपण किती पोस्टुलेट्स पाहिले आतापर्यंत तर 2 पोस्टुलेट्स आपल्याला पाहण्यात झाले. आता आपल्याला कोणत्या पोस्टुलेटवर जायचं आहे आपल्याला जायचं आहे इलेक्ट्रॉनच्या आता या बोहरच्या तिसऱ्या पोस्टुलेट्स वरती. तर दोन्ही पोस्टुलेट सोपे होते की सांगा. खूप सोपे होते दोन्ही पोस्टुलेट्स. काय एवढं हार्ड नाही त्याच्यामध्ये. आता आपण तिसऱ्या पोस्टुलेट्सवर जाऊ. मग तिसरा पोस्टुलेट कशाबद्दल आहे तर तिसरा पोस्टुलेट आता असं आहे की आपण पाहतो की काही काही केमिकल रिएक्शन्स बघ मुलांना. तर आता काही काही केमिकल रिएक्शन्स. मग केमिकल रिएक्शन्स मध्ये काय होते तर एका शेल मधला किंवा एका ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑर्बिट मध्ये जातो. काय होतं एका ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑर्बिट मध्ये जातो. मग जेव्हा हे इलेक्ट्रॉन त्यांचं ऑर्बिट चेंज करतील पहा काय चेंज करतील ऑर्बिट. मग ऑर्बिट चेंज करताना नेमकं काय होते तीच गोष्ट आता आपल्याला याच्यामध्ये शिकायची. जेव्हा इलेक्ट्रॉन काय चेंज करतील त्यांचं ऑर्बिट कसं बघा. समजा हा झाला आपला न्यूक्लियस. हा काढला मी इलेक्ट्रॉन झाली पहिली शेल, झाली इलेक्ट्रॉनची दुसरी शेल. शेल म्हणजे अशी ऑर्बिट होणार. झालं तिसरं ऑर्बिट आहे. 3 ऑर्बिट सगळं काय. आता बघा हा झाला पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस. हा झाला इथे इलेक्ट्रॉन, इकडे इलेक्ट्रॉन, इकडे समजा. आता जर समजा हे झालं आपलं पहिलं ऑर्बिट, हे झालं दुसरं ऑर्बिट आणि हे झालं तिसरं ऑर्बिट. जर तिसऱ्या ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन हा दुसऱ्या ऑर्बिट मध्ये आला बघा काय झालं तिसऱ्या ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन कुठे आला दुसऱ्या ऑर्बिट मध्ये आला तर त्या केस मध्ये काय होते हे बोहर सरांनी तिसऱ्या पोस्टुलेट्स मध्ये एक्सप्लेन केलं. काय केलं तिसऱ्या पोस्टुलेट्स मध्ये एक्सप्लेन कसं केलं की व्हेन इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम पहा सांगितलं जम्प म्हणजे उडी घेणे असा इलेक्ट्रॉन उडी घेणे तिसऱ्यामधून दुसऱ्यामध्ये. तो व्हेन इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम हायर एनर्जी ऑर्बिट टू दी लोअर एनर्जी ऑर्बिट. बघा
जो ऑर्बिट बाहेरचा आहे त्याच्याकडे हायर एनर्जी आहे मुलांना. कशी एनर्जी आहे? हायर. आणि जो इलेक्ट्रॉन किंवा जो ऑर्बिट आतमध्ये आहे याच्याकडे लोअर एनर्जी आहे. कशी एनर्जी आहे याच्याकडे? लोअर. तुम्हाला सर हे कशावर सांगितलं? तर जेव्हा आपण हायड्रोजन स्पेक्ट्रम शिकू की नाही याच्या पुढचा पॉईंट, तेव्हा मी तुम्हाला हे कन्फर्म करून देईल. प्रत्येक ऑर्बिटची तुम्हाला एनर्जी काढून देईल मी. कशा प्रकारे एनर्जी काढतात तेही शिकवेल, किंवा या फॉर्म्युलेवरूनच आपण एनर्जी आणि रेडियस काढणं शिकू बोरच्या पुढच्या पॉईंट्समध्ये. तत्पूर्वी सध्या तुम्ही फक्त असं लक्षात घ्या की हायर जो ऑर्बिट आहे त्याच्याकडे जास्त एनर्जी आहे, आणि जे आतमधले ऑर्बिट आहे म्हणजे इनर ऑर्बिटकडे एनर्जी कमी आणि आउटर ऑर्बिटकडे एनर्जी कशी राहील? जास्त राहील. तर जेव्हा इलेक्ट्रॉन जम्प करेल हायर एनर्जी ऑर्बिट टू लोअर एनर्जी ऑर्बिट, इट्स रेडिएट एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक. पहा, आता करेल तो एनर्जी रेडिएट कोणत्या फॉर्म मध्ये? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फॉर्म मध्ये, म्हणजे फोटॉनच्या फॉर्म मध्ये. मग कसं लिहू आपण? तो व्हेन इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम हायर एनर्जी ऑर्बिट टू लोअर एनर्जी ऑर्बिट, इट्स इमिट द एनर्जी इन द फॉर्म ऑफ फोटॉन. काय करेल तो? फोटॉनच्या फॉर्म मध्ये एनर्जी इमिट करेल. तिसरं पोस्टुलेट आहे. मग आता एनर्जी किती इमिट करेल? तर हायर कडून लोअर कडे आला म्हणजे पहा काय झालं की समजा काय झालं की एखादा माणूस आहे ज्याकडे भरपूर सारी प्रॉपर्टी आहे, समजा खूप सारे पैसा वगैरे आहे, श्रीमंत आहे, आणि तो अचानक एखाद्या गरीबाच्या इथं आला किंवा एकदम गरीब झाला. मग आपण त्याला गरीब कन्सिडर करणार स्वतःला, तर स्वतःला जर त्याला गरीब दाखवणं आहे तर तो तेवढा पैसा ठेवू शकते काय? ठेवू नाही शकत. मग तो पैसा तो काय करून टाकेल? दान देऊन टाकेल किंवा कोणाला तरी देऊन टाकेल. मग तसं जेव्हा हायर एनर्जी मधला इलेक्ट्रॉन लोअर एनर्जी मध्ये येईल त्याला त्याच्याकडची एनर्जी काय करावी लागेल? इमिट करावी लागेल. मग तो कोणत्या ना कोणत्या वेने इमिट करेल. मग कोणत्या वेने इमिट करेल? तर तो इमिट करेल इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. किती इमिट करेल? जेवढी असतील तेवढी. समजा श्रीमंत व्हायला 1 लाख रुपये पाहिजे, गरीब व्हायला समजा 100 रुपये पाहिजे, तर तो 1 लाखामध्ये 100 काय करून टाकेल? मायनस. तेवढे पैसे काय करून टाकेल? लिमिट 100 ठेवू. तसं इथं होते. तर एनर्जी इमिट फ्रॉम हायर एनर्जी ऑर्बिट टू लोअर एनर्जी ऑर्बिट. बघा मी काय केलं? सबस्ट्रॅक्शन. हायर मधून लोअर काय करून टाकलं? मायनस करून टाकलं. आणि यामधून जी एनर्जी बाहेर निघेल ती एनर्जी असेल h म्यू. किती असेल ती एनर्जी तुमची? h म्यू. म्हणजे व्हेन इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम हायर एनर्जी ऑर्बिट टू लोअर एनर्जी ऑर्बिट, इट्स इमिट द एनर्जी इन द फॉर्म ऑफ फोटॉन व्हिच इज इक्वल्स टू EH minus EL is equals to h म्यू. तर काही ठिकाणी याला n2 n1 लिहितात, हे E2 E1 लिहितात, काय रोल नाही आहे. हे काय आहे? हायर ऑर्बिटची एनर्जी, ही लोअर एनर्जी ऑर्बिट, आणि इज इक्वल्स टू किती असेल? h म्यू. h म्यू काय आहे? h आहे प्लॅंक कॉन्स्टंट, आणि म्यू काय आहे? त्याची फ्रिक्वेन्सी आहे. बरोबर आहे, जे फोटॉनची एनर्जी असते. तर अशा प्रकारे आपण तिसरं पोस्टुलेट पाहिलं. तिसऱ्या पोस्टुलेटचं स्टेटमेंट काय आपलं? तर व्हेन इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम हायर एनर्जी ऑर्बिट टू द लोअर एनर्जी ऑर्बिट्स, इट्स रेडिएट द एनर्जी इन द फॉर्म ऑफ फोटॉन और इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स व्हिच इक्वल्स टू EH minus EL is equals to h म्यू. असे तुमचे हे बोर सरांचे किती पोस्टुलेट्स आहेत? 3 पोस्टुलेट्स. किती पोस्टुलेट्स आहेत बोर सरांचे? 3 पोस्टुलेट्स आपण काय केले? स्टडी केले. मग तीनही पोस्टुलेट एकदम इझी आहेत. कधी कधी पेपरामध्ये तीनही पोस्टुलेट विचारतात. स्टेटमेंट लिहिण्यासाठी 3 मार्क्ससाठी क्वेश्चन राहतो. त्या केसमध्ये आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे, कारण या तीनही पोस्टुलेट्सवरती बेस जो पॉइंट आहे तो आहे कोणत्याही आयटमची रेडियस काढणे. म्हणजे आपल्याला रेडियस काढता आली पाहिजे. समजा हा आहे तुमचा, इथल्या काढता आली पाहिजे रेडियस, पहिल्या ऑर्बिटची, दुसऱ्या ऑर्बिटची, अशी आहे तिसऱ्या ऑर्बिटची रेडियस काढता आली पाहिजे. तर ती रेडियस तुम्हाला 3 पोस्टुलेट वापरून काढायची. त्या ऑर्बिटची आपल्याला एनर्जी पण काढता आली पाहिजे की याच्याकडे किती एनर्जी आहे, याच्याकडे किती एनर्जी आहे, त्याच्याकडे किती एनर्जी आहे. ती एनर्जी काढण्यासाठी सुद्धा पोस्टुलेट काय केला जातो? यूज केल्या जातो. तर असे हे इम्पॉर्टंट आपले 3 काय होते? पॉईंट्स होते. तुम्हाला तीनही पॉईंट समजले असेल अशा आशा पकडतो. एकदा लागल्यास तुमच्यासाठी एक साधं रिवाइज म्हणून 3ही पोस्टुलेट पुन्हा एकदा सांगतो. कसे आहेत? पहिलं काय होतं की इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड दी न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट, व्हेअर ॲज नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन positively charged nucleus and negatively charged electron is provided by electrostatic force of attraction. हे होतं पहिलं. दुसरं काय होतं की इलेक्ट्रॉन revolve only those orbit for which angular momentum is integral multiple of h/2π. हे होतं दुसरं. तिसरं काय होतं की when electron jump from higher energy orbit to lower energy orbits, it radiate the energy in the form of electromagnetic waves which is equals to h म्यू, that is energy of photon.
तर हे असे आपले काय आहेत 3 पॉस्टुलेट्स कोणाचे बोहर सरांचे बरोबर आहे. तर आज आपण आपल्या या टॉपिकमध्ये बोहर सरांचे तीनही पॉस्टुलेट जे आहेत ते काय केले डिस्कस केले. आता याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण बोहर सरांचीच थिअरी आहे काय काढू की कोणत्या शेल मधल्या किंवा कोणत्या ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनकडची रेडियस किती राहते आणि त्याच्याकडे किती एनर्जी राहते तो टॉपिक आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये काय करू डिस्कस करू. तोपर्यंत थँक्यू.